आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी ब्युटिफुल, स्टनिंग आणि गॉर्जियस एक व्यक्ती आहे. ती व्यक्ती कोण आहे मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला थोडंसं तिच्याबद्दल सांगते. ती आर्किटेक्चर पण आहे, मॉडेल पण आहे, मेकअप आर्टिस्ट पण आहे, इव्हेंट मॅनेजर पण आहे, सगळंच आहे आणि एकावेळी ऍट अ टाइम सगळ्या गोष्टी ती मॅनेज करतेय. खूप मल्टी टॅलेंटेड आहे. आणि आता ती व्यक्ती कोण आहे त्यासाठी तुम्हाला स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि आमच्या बेल आयकॉनवर नक्कीच प्रेस करा. आणि त्यासोबत आमचं स्पीड न्यूज लाईव्ह 24चं ऍप सुद्धा आहे, ते सुद्धा डाउनलोड करा. नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये मी कल्याणी. सक्सेस स्टोरी या शो मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत द ब्युटिफुल गर्ल फिजा हिरोनी आहे. पहिला आपण तिचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. वेलकम टू स्पीड न्यूज लाईव्ह 24 फिजा. हाय, थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी. आता हिच्याबद्दल तर मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे. आर्किटेक्चर, फॅशन मॉडेल, मेकअप आर्टिस्ट, इव्हेंट मॅनेजर, या सगळ्या गोष्टी तू ऍट अ टाइम मॅनेज करतेस. तुझी सुरुवात कुठून झाली? ऑनेस्टली सांगायला गेलं तर चाइल्डहुड पासूनच सुरुवात झाली. कारण माझ्या आईचं सॅलॉन होतं आणि मी त्यांच्याकडूनच इन्स्पिरेशन घेतलं. सुरुवात मी ऍक्च्युली त्यांना मदत करायची म्हणून केली, पण नंतर मलाच त्यांच्याबरोबर इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि माझं काम पण त्याबरोबर चांगलं होत गेलं. लोकांचं अप्रिशिएशन मिळत गेलं, मग मी अजून करत होते. या you are actually multi-talented. And Fiza, tell me one thing, how you manage all things at a time, all your busy schedule? Actually, for architecture, it's like I only do the designing work. I don't take contracts basically. So designing is like freelancing. So whenever I'm free, I do the designing. And when it comes to makeup and hair, bridalचं फक्त सीझनच्या वेळेसच गरज असते. ऑफ सीझन आय एम कम्प्लिटली फ्री. सो ऑफ सीझन मध्ये आय स्पेंड माय टाइम इन प्रमोशन्स and designing for architectures आणि हे ते. And also I have my aunt and my brother in the field, so they are also kind of help. I do get projects to friends and relatives, so that's how it goes. Means in that you have family support also. I do have family support. Touch wood, I've been very, very lucky. Yeah. Because a girl, being in this field, earlier modeling had a lot of bad names. And because me makeup artist I have to, be presentable and nice. And I started doing makeup on myself. बिकॉज मी जर मॉडेल्स बरोबर मेकअप करायचे, सो भरपूर अशा गोष्टी होतात ह्या इंडस्ट्रीमध्ये पण, कॉपिंग अँड एव्हरीथिंग. सो आय स्टार्टेड वर्किंग आउट ऑन माय ओन सेल्फ. आय स्टार्टेड लुकिंग प्रिटियर. आय जॉईन जिम. मग मी सगळं स्वतःसाठीच केलं अँड आय रिअलाइज की यू कॅन प्रमोट युअर ओन ब्रँड. राईट. सो ग्लिट्स अँड ग्लॅमर इज द ब्रँड अँड आय प्रमोट GNG माय सेल्फ. सो दॅट्स हाऊ आय फॅमिली पण आहे बरोबर अँड दे ऑलवेज एनकरेज मी. लाईक असं नाहीये की मॉडेल केली म्हणून शी शुडंट डू इट. लाईक मला कधी थांबवलं नाही. ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे मल्टी टॅलेंटेड मी तुला का म्हणते, ऍज अ फॅशन मॉडेल म्हणून तू काम पण करतेस. ऍट अ टाइम मम्माचं जे सलून आहे त्याच्यासाठी तू हातभार लावतेस आणि त्यासोबत तुझं आर्किटेक्चरचं जे तू फील्ड चूज केलं होतंस त्यासाठी सुद्धा तू काम करतेस. म्हणजे प्रोजेक्ट पण तू घ्यायला लागलेस आणि इव्हेंट मॅनेजिंग पण तू सगळ्या गोष्टी करतेस. ते म्हणजे ऑन द स्पॉट तू सगळ्या मॅनेज सुद्धा करतेस आणि यासाठी तुला टाइम मिळणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ऑन द स्पॉट असंही कधीतरी होत असेल की मला आता मॉडेलिंगसाठी जायचंय आणि मला अचानक एक अपॉइंटमेंट आली आहे ब्रायडल मेकअपची, मग त्यावेळी तू काय करतेस? ऍक्च्युली सलॉन मध्ये वी हॅव अ मॅनेजर अँड अन असिस्टंट टू असिस्ट. म्हणजे जर कोण सडनली आलं विदाउट अन अपॉइंटमेंट, सो देर विल बी समवन टू हेल्प देम आणि त्यांना सांगायला की काय काय होतं पार्लरमध्ये किंवा हाऊ डज द शेड्यूल वर्क. Or otherwise they tell her कि ma'am से appointment लेना पड़ेगा, then they take appointments. So I always keep my time managed in terms of schedule. So मी schedule बनवून ठेवते. जर मी कुणाला अपॉइंटमेंट दिली आहे सपोज 4 PM ची, so I make sure की I'll be free by 3:30, 3:45. So I always keep a span of 15 minutes prior and ahead free, so that की क्लायंट्स कडून कंप्लेन यायला नको, बिकॉज त्यांच्याकडून पण कधी कधी डिले होतात. बरोबर. आणि मी जेव्हा टाइम सेट करते, सपोज मला आर्किटेक्चरल विजिट्स असतील तर आय युजली कीप इन द मॉर्निंग आणि ब्राईडसाठी मी आफ्टरनून टाइम एन्क्वायरी साठी ठेवते. आणि जेव्हा सीझन असतं तेव्हा बुकिंग आधीपासूनच येतात.
राईट. म्हणजे आता या सगळ्या गोष्टींमुळे टाइम मॅनेज कसा करायचा हे तुला समजलंय. आणि होय. आता प्रोफेशनल फॅशन मॉडेल असल्यामुळे तुला कॉम्पिटिशन पण खूप सारे असतील बाहेर. कारण की कसं असतं, बाहेर आता गेलं की आपल्याला कळतं की आपण खूप सुंदर आहोत, खूप फॅशनेबल आहोत, ग्रूमिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सगळ्या गोष्टी आपल्यासोबत आहेत. पण बाहेर जेव्हा आपण कॉम्पिटिशन बघतो कुठेतरी आपण कॉन्शियस होतो की आपल्याला कुठेतरी भीती वाटते की आपण त्या कॉम्पिटिशनला पुढे, म्हणजे जेव्हा आपण जसं म्हणतो ना आपण रिंगणात जेव्हा उतरतो तेव्हा कुठेतरी भीती वाटते. ती Right. फिलिंग कशी आहे तुझी? इनिशियली जेव्हा मी सुरुवात केलेली, सो इट्स नॉट इझी टू गेन कॉन्फिडन्स लोकांचं. हा. पीपल ऑलवेज वरीड की ही जी मेकअप आर्टिस्ट आहे ते कसं करतील मला, बरोबर. विल आय बी एबल टू लुक गुड. Right. बिकॉज रिव्ह्यूज आणि माउथ पब्लिसिटी स्पेशली कोल्हापूरमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. ऑनेस्टली की लोक म्हणणार की हे मॅडम असे आहे ते तसे आहेत, बट यू ऑलवेज वॉन्ट टू सी देअर वर्क, Yeah. ट्रायल्स अँड ट्रायल एरर जे काही असतील हा. ते सगळं आपण बघतो. सो माझ्या ह्याच्यामध्ये पण असं झालं. फॉर मी आय फील एव्हरी अदर मेकअप आर्टिस्ट इज अ कॉम्पिटिशन, बट True. देन यू शुड वेन यू स्टार्ट comparing you feel insecure. When you feel insecure, you lower your standards and you cannot actually give your wholesome to a project. आणि मी रिअलाइज करते की इफ आय वॉन्ट टू वर्क, इफ आय वॉन्ट टू रीच टू अ लेवल विच इज अ व्हेरी a standard level, international level basically, then I get inspired by the international makeup artist, especially my mom. It's not that international makeup artist hai, that's why I follow them. Every other person is an inspiration. Even my mom is an inspiration. So reaching to international level is because they were down to earth. So that's what I learned. Actually, whatever right now you have become just because of your mom, na. So that's why you have to also give your credit to your mom also, na. Yeah, she's the inspiration. That's what I'm saying. Yeah. So she's the whole and soul of GNG. Yeah. I entered the field later on and started developing interest. So it's all hers, and she's the brand. And I work for her, and I make sure I will be able to take the name to a very higher level, and that's my target for life. आणि कुठेतरी आता तुझी मम्मा पण बघून खुश असेल की आता माझी मुलगी इतकी मोठी झाली आहे की आता सगळं ती हँडल करू शकते आणि हो. इंडिपेंडेंट झाली आहे. हा, तुझी एक She's गोष्ट very मला happy. चांगली वाटली की तू आता कुठली गोष्ट जसं की कॉम्पिटिशन, मी तुला बोलले की खूप सारं कॉम्पिटिशन आहे आता बाहेर, मॉडेल्स पण खूप आहेत आणि मेकअप आर्टिस्ट पण खूप आहेत. त्यामुळे कॉम्पिटिशन कुठे ना कुठेतरी असतेच. खरं. आणि बरेच जण पाय खेचायचा सुद्धा प्रयत्न करतात, पण त्याच्यामध्ये तू कॉम्पिटिशन न मानता त्यांना तू स्वतःलाच एक कॉम्पिटिशन मानतेस आणि कुठेतरी रिच लेवलला, कुठेतरी स्टँडर्ड लेवलला तू जाण्याचा प्रयत्न करतेस. खरं. म्हणजे ही खूप तुझी चांगली गोष्ट मला वाटली. मी ऍक्च्युली सगळ्यांना हेच सांगेन की इफ यू वॉन्ट टू थिंक की इफ समबडी एल्स इज अ कॉम्पिटिशन, यू कॅन बी 1000 टाइम्स बेटर दॅन देम. तुम्हाला माहित नसेल, तुमचे स्किल्स एवढे चांगले असतील ज्याच्यामुळे समोरचा आय मीन कॉन्शियस होत असेल, हा. माय गॉड ती चांगली असेल, हा. टेक ऍडव्हान्टेज ऑफ इट, बिकॉज द पीपल आर ऑलवेज स्केर्ड. So confidence is the key actually. Smile and confidence. Even you're upset, please never show that you're upset. Client समोर आले तर त्यांना with confidence be presentable ki ha ma'am, if you come here, do it with trust or else it doesn't work. It is cooperation and coordination between the client and the makeup आणि artist. याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही होणार आहे. कॉन्फिडन्स लेवल जर आपण दाखवली तर पुढचा माणूस पण कुठेतरी कॉन्फिडंटने आपल्याकडे बघायला लागतो. Exactly. भलेही आपण कुठेतरी चुकेन, पण कॉन्फिडन्स आपला खूप महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि ग्रूमिंग बद्दल तू मला काय सांगशील? तुझा ओव्हरऑल जो रेग्युलर जो लुक असतो तो कसा असतो? ओव्हरऑल ऍक्च्युली मी ग्रूमिंग सेशन्स पण घेते. सो इट विल बी पर्सनल ग्रूमिंग क्लासेस पण असतात, वेर आय टीच की हाऊ टू डेव्हलप युअर सेल्फ. म्हणजे इट्स नॉट ओनली द मेकअप, यू शुड नो हाऊ टू टॉक. ठीक आहे. जर तुमच्याकडे कुठली क्लायंट आली, यू शुड बी प्रेझेंटेबल, इम्प्रेसिव्ह, अँड यू शुड बी कन्व्हिन्सिंग. जर तुम्ही कन्व्हिन्सिंगच नाहीये, कोण तुमच्याकडे येणार नाही. अँड इट्स ऑलवेज गुड टू ट्राय ना. जास्तीत जास्त ते जातील, खरं दुसरे कोणतरी येतील तुमच्याकडे. रिस्पेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट की Yeah. युअर फील्ड. मग आता हे सगळं तू करतेस ते बरोबरच आहे, पण मला अजून थोडं तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की या व्यतिरिक्त फिजा हिरोनी काय आहे? म्हणजे बबली गर्ल आहे, अशी कशी आहे ती मुलगी? I am a very jolly person. Like I don't mind gelling up with people. If I meet people for the first time, I really get
involved. हम्म. And I make sure that I make somebody else confident and comfortable. जर मी कुणाशी बोलतीये मला पाहिजे की ते पण मनापासून माझ्याशी बरोबर. बोलावं, बिकॉज मला असं कॉन्शियस करायला नाही आवडत. अँड द एनिथिंग दॅट आय हेट इज ॲटिट्यूड. ॲटिट्यूड Right. शुड बी पॉझिटिव्ह अँड नाईस. इट शुड गिव्ह पॉझिटिव्ह वाईब्स टू पीपल. हम्म. सो आय हेट की लोक असं ॲटिट्यूड दाखवतात की हा मला बोलायचं इंटरेस्ट नाही आहे, शी इज ऑन अ लोअर लेवल, असं तसं. ओके. सो त्या गोष्टी पण मॅटर करतात. Hmm. इट्स एव्हरीथिंग यू नीड टू बी डाऊन टू अर्थ. Why they say the lower level? I don't think so. Any field you can define as a lower level. नो नो. Yeah. पीपल से की ही माझ्यापेक्षा चांगली नाही आहे. दॅट्स व्हॉट आय मीन टू से. Okay. आय एम Okay. बेटर देन हर. अच्छा. दॅट्स व्हॉट कम्पेअरिंग द लेवल इज की Who they are that deciding that? Yeah. खूप होत आहे. लाईक आय सी की का तुम्ही दुसऱ्याला They don't have rights to tell that you are on level, lower level or Yeah. anything else than that. Yeah. They try to. So basically, it's in every field that you will find somebody who will pull you down. ठीक आहे. Yeah. असं होतंय आणि हे नॅचरल आहे. इनफॅक्ट मला वाटतंय की ते कधी कधी गरजेचं आहे. जेवढं खाली ओढतंय ना तेवढं आपण डबल पटीने वरती पण Actually, they जातो. don't have rights. You can do whatever you want to do in your life. Be हाँ. confident and Correct. don't feel guilty at all because you are doing Right. amazing job as Yes. you are doing. Everyone can see that, no? Yeah. And you are I'm just actually saying ki famous. People shouldn't do that. हाँ. And it's on us. आपलं कॉन्फिडन्स आपल्याला वरती आणू शकतंय. हो, नक्कीच. आणि त्यासोबत फिजाचे तुम्ही खूप छान डेमो सुद्धा बघू शकता. ती सोशल मीडियावर खूप फेमस आहे. फॅशन मॉडेल तर आहेच, पण ती खास करून मुलींसाठी खूप छान टिप्स देते. तुम्हाला जर मेकअप करायचा असेल तर मेकअप कशा पद्धतीनं करायला पाहिजे, वेगवेगळे टिप्स तू देतेसच ना. हो, आणि मी तुझ्या स्किन skin रिलेटेड सुद्धा तू टिप्स देत असतेस आय हो, थिंक. hair, कारण की skin. मी तुझ्या पेजवर सुद्धा जाऊन व्हिजिट केली आहे. खूप छान टिप्स मला पण भेटलेत आणि तुम्ही सुद्धा जाऊन बघू शकता. द फिजा हिरोली इज ऍक्च्युली डुईंग गुड जॉब. राईट. सो बेसिकली मला असं आहे की जरी मी मीडियावरती आहे ना, आय वॉन्ट की समोरच्याला पण बेनिफिट व्हावं. सो आय हा. टेल देम की डू दिस फॉर युअर स्किन. हा. हेअर साठी मेंटेन करा. आपण एवढं एक्सपेंड करतो पैसे बाहेर फिरण्यात किंवा फूड मध्ये. हा. सो ऑलवेज इन्व्हेस्ट इन युअर हेअर अँड स्किन हा. बिकॉज इट इज फॉर अ लाईफ टाइम. ओके. आणि जेव्हा आपण सुंदर दिसतो आपल्याला कॉन्फिडन्स येतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन दिस फील्ड. ना मुलींसाठी ऍक्च्युली असतंच असं. एक Yeah. मेकअप केला, छानसे पिक्चर काढले की झालं, त्यांचा झालं. डे पूर्ण कम्प्लीट होतो आणि त्यांना कुठेतरी रिलीफ मिळतो की मी एक छान पिक्चर काढला आणि तो अपलोड केला सोशल Right. मीडियावर, झालं. झालं. तुझं पण असंच असेल ना? मी ऍक्च्युली मला एक चान्स मिळत आहे इव्हेंट्स मध्ये की जेव्हा पण फॅशन शोज रॅम्प वॉक्स असतील ना, आय ऑलवेज ट्राय टू प्रमोट अ न्यू मॉडेल बिकॉज त्यांना पण एक ग्रेस असते. ओके, म्हणजे की ना- कुठेतरी फ्रेशरची याला घेतेस तू नेहमी. हा, त्यांना हाऊस असते. सो आय वुड लाईक टू ग्रूम देम हा. अँड दे वॉक ऑन स्टेज. दे हा. फील गुड अबाउट देअर सेल्व्स अँड कॉन्फिडेंट. मग ते सांगतात की आय एम फिलिंग गुड अबाउट इट. अँड आपल्याला एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळतं की समोरच्याचा खुश आहे आपल्यामुळे. सो हा. दॅट इज द बेस्ट पार्ट इन दिस. ठीक आहे ना, मग झालं ना. तू तुझं कामही करतेस, कुणाला तरी चान्स पण देतेस आणि तुझा ब्रँड स्वतःचा जो आहे Yeah. त्याच्यामध्ये तू मुलींना बऱ्याचशा चान्स देतेस आणि एक फ्रेश चेहरा दाखवतेस. Right. हे पण खूप चांगलंच आहे आणि कुठेतरी इंडिपेंडेंट झालीयस, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणजे बरंचसं मला अजून तुझ्याकडून जाणून घ्यायचंय फिजा, की आता सपोज कुठली तरी मुलगी जिला मॉडेल व्हायचंय, तिला प्रोफेशनल फॅशन मॉडेल व्हायचंय, तर तिने स्टार्टअप तिचा जो बिझनेस आहे, अदरवाईज तिचा सपोज ब्रँड आहे आणि तो कुठेतरी तिला लॉन्च करायचा असेल, तर तिने काय करायला पाहिजे? सो इनिशियली आता जर पर्सनली कोण पण आलं माझ्याकडे किंवा की मला मॉडेल बनायचं आहे, हाऊ डू आय डू द स्टार्टअप. सो आय कॅन हेल्प हर प्रोव्हाइड अ प्लॅटफॉर्म. ओके. बिकॉज मी एवढे वर्कशॉप्स केलेत लाईक इथं पण इंडियामध्ये. आय बीन टू दुबई ऑल्सो आणि आय हॅव मेड कॉन्टॅक्ट. सो इट्स नॉट जस्ट की वर्कशॉप्स करायचे म्हणून गेलेले. सो आय हॅड अन इंटेन्शन की आय मेक कॉन्टॅक्ट्स ऑल्सो. तर मी ते प्लॅटफॉर्मसाठी मला पण उपयोगी पडेल असं मी Okay. केलंय काम. Means your brand is not in your town, also it's all about Yeah. worldwide, na? Whenever I go outside or I am there promoting my own brand. Okay. So it's need to be socialized. So socializing is very important. So model साठी मी तिला सांगते की आधी लेट्स गो फॉर सेल्फ ग्रूमिंग. ॲटलीस्ट लर्न हाऊ टू present yourself.
सो आय हेल्प हर विथ द मेकअप अँड थिंग. देन पेजंट्स जे असतात त्याच्यामध्ये अच्छा. पार्टिसिपेट केल्यावर काय होतंय, आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळतं. बरोबर. ते प्लॅटफॉर्म वरती त्यांना टायटल्स मिळतात. हो. अपार्ट फ्रॉम दॅट इवन आय एम देअर एज अ हेल्पर इफ दे Okay. वॉन्ट समथिंग इन दिस फील्ड ऑल्सो. ओके, सपोज आता कुठल्या तरी मुलगीला तुझ्याकडे यायचं असेल तर तू कुठल्या क्रायटेरियामध्ये त्यांना तू घेतेस? म्हणजे ते थीन असायला पाहिजेत वगैरे असे क्रायटेरियाज असतात का? हाईट असायला पाहिजे किंवा ती गुड लुकिंग असायला पाहिजे, फेअर असायला पाहिजे, असे क्रायटेरिया सुद्धा तू मॉडेलमध्ये बघतेस का? येस, द मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया जर मी मॉडेलमध्ये बघत असेल तर ते तिचे फीचर्स आहेत. ती खूप डार्क असेल तर काही फरक पडत नाही. जेवढी डार्क तेवढी सुंदर. इनफॅक्ट आय थिंक की डस्की स्किन इज द बेस्ट स्किन फॉर मेकअप जेव्हा मी करते. फेअर स्किन टोन वर पण चांगला दिसतंय, पण डस्की इज Actually, international Right. peoples also saying that the dusky skin is good skin than other fair skin. आय वुडंट से की ते इझी आहे मेकअप करायला, बट मेकअप त्यांच्यावरती खूप सुंदर दिसतो, हा. नो डाऊट. आणि आय वुड से की नो मॅटर काही पण स्किन असेल किंवा मार्क्स असतील, इट डझंट मॅटर ऍक्च्युली. ऑल दॅट मॅटर इज द फीचर्स. जर तिचे Okay. फीचर सुंदर असतील, डझंट मॅटर तिला ऍक्ने आहे काय आहे. ओके, मला हेच बघायचं होतं की मला तुझ्याकडून म्हणजे हाच फीडबॅक तुझ्याकडून मला ऍक्च्युली अपेक्षित होता, कारण की मोस्ट ऑफ दी असं पण असतं की फेअर स्किन पाहिजे, हाईट एवढी पाहिजे. मग काय होतं, बऱ्याचशा मुलींची खूप स्वप्न असतात की त्यांना सुद्धा मॉडेल व्हायचं असतं, पण Right. ते नाही होऊ शकत कारण की कुठेतरी त्यांना ते कॉन्शियस असतात. आणि जसं तू म्हटलीस की कुठेतरी आपण कॉन्शियस होतो, आपलं हो. कॉन्फिडन्स लेवल खाली येतो, त्यामुळे ते पुढे नाही येऊ शकत. Right. अशा या क्रायटेरियामध्ये त्यांना मॉडेल व्हायचं असतं, पण ते कुठेतरी मी जाड आहे, मी चांगली नाही दिसत, त्यामुळे ते पुढे येऊ शकत नाही. Right. सो अशा लोकांना सुद्धा तू सपोर्ट करतेस का? हो, कारण मी स्वतः त्याच्यामधून गेली आहे. आय युज टू बी व्हेरी हेल्दी ड्युरिंग माय स्कूल अँड कॉलेज. ओके. आणि आय वॉज लिस्ट कॉन्फिडन्स. आणि मला जे कुठले फ्रेंड्स भेटतील ते मला चिडवायचे. टुडे दे admire me. So it's Today like they are seeing that. Today they are The seeing way you are that, sitting. Right. So आज ते मला ऍडमायर करतात, अप्रिशिएट Okay. करतात. अँड सो दॅट्स हाऊ इट इज की आपण जर आपल्याला एक्सप्रेस करायचं असेल स्वतःला तर आपण हार्डवर्किंग पाहिजे, बरोबर. लोकांचा विचार न करायला पाहिजे. हा. आणि कीप वर्किंग टुवर्ड्स अ गोल. लोक आपोआप रिस्पेक्ट द्यायला लागतात. आणि लव्ह युअर सेल्फ Yeah, love मोस्ट yourself. इम्पॉर्टंट की आहे आपल्या लाईफमध्ये. म्हणजे जर आपण स्वतःवर प्रेम केलं तरच दुसऱ्याला प्रेम देऊ शकतो. आणि आपण जर आपली पर्सनॅलिटी, आपले फीचर्स, आपलं ग्रूमिंग जर प्रॉपर ठेवलं, मी ड्रेसिंग सेन्स ऑल्सो तो पण Yeah. खूप इम्पॉर्टंट असतो, तो पण ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. Right. आता ड्रेसिंग सेन्स बद्दल सांग की मुलीचा ड्रेसिंग सेन्स कसा पाहिजे. म्हणजे सपोज ती पार्टीला जातीये किंवा ट्रेडिशनल पार्टी असेल तर तिने कुठले कुठले कपडे यूज करायला पाहिजेत, किंवा अशा गोष्टी पण असतात की Right. ऑफिस लुक कसा पाहिजे, पार्टी वेअर लुक कसा पाहिजे, हे पण सांग. मला असं बोलायचंय की ड्रेसिंग सेन्स टाइम बरोबर डेव्हलप होत राहतं. कारण इनिशियली सगळेजण ट्रायल अँड एरर करत असतात. हा. सेम मी पण केलंय. मी पण भरपूर ट्रायल एरर केलेत. फ्लोरेसेंट कलर्स, लाईक आय ट्राईड एव्हरीथिंग. सो आय वुड सजेस्ट की कॅज्युअल किंवा कॅज्युअल वेअर किंवा कॅज्युअल इव्हेंट टी टाइम असेल तर यू कॅन ऑलवेज ड्रेस इन कॅज्युअल, डेनिम्स, स्मार्ट टॉप्स, टँक टॉप्स, हे सगळे खूप छान दिसतात. अँड फॉर ट्रेडिशनल वेअर यू कॅन ऑलवेज गो फॉर फ्लेअर स्कर्ट्स. लाईक असं नाहीये की ट्रेडिशनल आहे म्हणून चुडीदार घालायला पाहिजे. तो देर आर टाइप्स त्याच्यामध्ये पण, ट्युनिक्स आणि भरपूर व्हरायटीज आहेत. सो यू नीड टू एक्सप्लोर, यू नीड टू एक्सप्लोर युअर सेल्फ, यू नीड टू एक्सप्लोर द शॉप्स ॲज वेल. असं नाहीये की फक्त बरोबर ट्रेंड आहे त्याच्यावर झाला पाहिजे. यू कॅन बी युअर ओन ट्रेंड सेटर ऍक्च्युअली. ओके, पण आपण एक्सप्लोर करताना हे पण विचारात घेणं गरजेचं आहे की सपोज आपण एखाद्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नाही आहोत तर ते कपडे घालून ही म्हणजे काही म्हणजे करणं चुकीचंच आहे. कारण जर आपण कम्फर्टेबलच नाहीये, दुसऱ्यासाठी आपण घालतोय, तर ते खूप चुकीचं मला वाटतं. आणि काही जण असे करतात, म्हणजे मोस्ट ऑफ दी एक्झाम्पल तुझ्या आसपास सुद्धा असतील की आपण कुठेतरी कॉम्पिटिशन मध्ये आता ही अशा घालतीये तर मी पण असंच घालणार, म्हणजे असे कॉम्पिटिशन होतात, कुठेतरी जेलसी होते. पण कम्फर्टेबल नसाल तर नकाच घालू, जे कम्फर्टेबल वाटतं तेच घाला आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप छान दिसता. ऍक्च्युअली म्हणजे कम्फर्ट फर्स्ट आहे. म्हणजे एकेकांना आवड असते की मला हे घालायचंय किंवा ते घालायचंय.
आय वुडंट से की नो तुम्ही नका घालू. जर तुम्ही कॉन्फिडेंट आहे तर तुम्ही काही घालू शकताय. तुम्ही शॉर्ट्स घालू शकताय, वन पीस घालू शकताय. डोंट केअर व्हॉट युअर साईज इज, बिकॉज बॉडी शेमिंग करणारे भरपूर जण आहेत. आणि तुम्हाला यु नो यू शुड बी हॅपी. इनर हॅपीनेस इज द की. आणि जर तुम्ही खुश असाल तर यू विल मेक पीपल हॅपी. तुम्ही तेवढाच ग्लो करणार. इनर ग्लो यू कॉल इट. So makeup and everything is the exterior part of the beauty, but inner glow comes with happiness. जर तुम्ही खुश आहे की तुम्ही काय घालत आणि तुम्ही चांगले दिसू शकता तर डेफिनेटली काही न विचार करता डू व्हॉट यू लाईक अँड लिव्ह फॉर युअर सेल्फ, स्टँड फॉर युअर सेल्फ. हा ऍक्च्युली. आणि फिजा मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ऍक्च्युली बऱ्याचशा लोकांना असा प्रश्न पडतो की मला हेही बनायचंय, मला तेही बनायचंय, मला बिझनेस करायचंय, मला जॉब करायचंय. पण तुझं टाइम मॅनेजमेंट बघून आता बऱ्याच मुलींना कुठेतरी एक असा म्हणजे सपोर्टही भेटेल आणि ते इन्स्पायर पण होतील तुझा इंटरव्ह्यू बघून. कारण की त्यांना सपोज कुठेतरी कन्फ्युजन असेल त्यांच्या करिअर रिलेटेड तर त्यांना आता कळेल की हा आपण टाइम मॅनेजमेंट करून तुम्ही ऍट अ टाइम सगळ्या फील्ड सांभाळू शकता ज्या तुम्हाला करायच्या आहेत. जसं की आता तू सांभाळतीयस सलोन, आर्किटेक्चर म्हण किंवा फॅशन मॉडेलिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, सगळं तू ऍट अ टाइम करतेस. एक पर्टिक्युलर स्टेप बाय स्टेप तू टाइम दिलेस, त्याच्यातून तू कुठेतरी अर्निंग करतेस आणि इंडिपेंडेंट झालीस. खूप चांगली गोष्ट आहे ही फिजा. आणि खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, खूप मज्जा आली. आणि तू आमच्या स्टुडिओमध्ये आलीस त्यासाठी खरंच मी तुझी आभारी आहे. तुझ्या इथून पुढच्या तुझ्या वाटचालीसाठी सुद्धा मी तुला खूप छान शुभेच्छा देते. थँक्यू. थँक्यू सो मच. मला पण इथं खूप मज्जा आली आणि यु नो मला चांगलं वाटलं की यु नो आय गॉट दिस अपॉर्च्युनिटी की मी सगळ्यांबरोबर शेअर करू माझा एक्सपिरियन्स, बिकॉज इट इज वंडरफुल. आणि यु नो असं पण कधी इंटरव्ह्यूज मध्ये खूप मज्जा येते चॅटिंग मध्ये. द ओव्हरऑल जर्नी इज रिअली अमेझिंग. थँक्यू सो मच. या वेलकम. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. इथं ज्ञान हे केवळ वर्गापर्यंतच मर्यादित नाही. जिथं नवीन उत्तरे शोधणं ही आविष्कारांची परंपरा आहे. ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळ माळवाडी संचलित श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज. उपलब्ध वर्ग बॅचलर ऑफ वोकेशनल एज्युकेशन इन कॉम्प्युटराइज आर्ट अँड स्केच टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग, डिप्लोमा इन स्पोर्ट्स फिटनेस अँड एक्सरसाइज अँड फोटोग्राफी. अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांसोबतच तंत्रज्ञानाची जोड असलेले श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, माळवाडी कोतोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. अधिक माहितीसाठी संपर्क 023 28 254 227 आणि 800 74 69 091.